महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान इथले जवळजवळ 300, 350, 400च्या वर दुर्गांवर त्यांनी भ्रमंती केलीच आहे. पण परदेशातल्यासुद्धा 75 दुर्गांवर त्यांनी मोहिमा काढल्या आहेत. आणि हे सुद्धा कुठलाही रेकॉर्ड सेट करण्यासाठी नाही, कुठल्याही पुरस्कारासाठी नाही, तर ते किल्ले त्यांना साथ घालतात. नीनाजी अर्थातच प्रतिसाद देतात. आपल्याबरोबर आणखी काही समान धर्मियांना घेऊन जाऊन त्या मित्रांशी, आपल्या किल्ल्यांशी ओळख करून देतात. नीनाजींचा मोडी पर्शियन लिपीचाही उत्तम अभ्यास आहे. शनिवार वाड्यातल्या ध्वनिप्रकाश योजनेचं संहिता लेखन, संशोधनपर संहिता लेखन त्यांनी केलेलं आहे. व्याख्यानं, कथाकथन अशा माध्यमातून त्यांनी लाखो लोकांना इतिहासाशी नातं जोडायला शिकवलं आहे. दुर्गकथा, शर्थीचे शिलेदार, थोरलं राजं सांगून गेलं, खांदेरी, विजयदुर्गाचे रहस्य अशी विपुल ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहेच. येत्या 18 तारखेला रायगडावर नीनाजींच्या एका पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे आणि ते पुस्तक आहे कवी भूषण याच्या छंदांचं. आणि बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं होतं की निनादराव, हे तुम्ही केलं तरच होणार आहे, नाहीतर कविभूषण हा सामान्य माणसापर्यंत कधी पोचणारच नाही. आणि आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे एखादा कवी आपल्या कविता संग्रह प्रकाशित करतो, काय 25, 30, 50 कविता असतील त्याच्यामध्ये, त्यासुद्धा त्याला तोंडपाठ नसतात. त्यातली एखादी कविता सादर करायची झाली तर ते पुस्तक त्याला वाचावं लागतं. नीनाजींचा ह्या पुस्तकामध्ये कविभूषणचे 586 छंद आहेत आणि ते सगळे त्यांना मुखोद्गत आहेत. त्यांच्या ओजस्वी वाणीतून ते कविभूषणाचे छंद ऐकणं ही एक खरोखरच पर्वणी आहे. त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. शिवभूषण, प्राईड ऑफ पुणे, वक्तृत्व गुण पुरस्कार. पण मला असं वाटतं की त्यांचं व्यक्तिमत्व ह्या पुरस्कारांच्या कितीतरी जास्त उंचावर आहे. आणि नुकतंच त्यांनी गेल्या वर्षी 61व्या वर्षात पदार्पण केलं. आणि त्यांचा त्या वर्षातला संकल्प काय होता म्हणाल तर 61 दुर्गांच्या मोहिमा करायच्या. त्या केल्याच त्यांनी हे सांगणे न लगे. पण 61च नाही तर मला वाटतं 71 किल्ले पालथे घातले, म्हणजे बहुतेक 71व्या वाढदिवसाचंही काम त्यांनी आत्ताच करून टाकले. तर माननीय नीनादजींना मी विनंती करते की त्यांनी श्रोत्यांशी संवाद साधावा. श्री आदिशक्ती तुळजा भवानी. इतिहासावरचं पुस्तक लिहिणं हे खरं म्हणजे अतिशय अवघड असं काम आहे. अलीकडे तो फारच अवघड झालेला आहे. माझ्याकडं डॉक्टर कुलकर्णी ज्यावेळेला पहिल्यांदा आले आणि मला म्हणाले मी पानिपत या विषयावर पुस्तक लिहितो आहे, तर त्या पानिपतचं एकूण सगळा जो आकार आहे तो आकार फार मोठा आहे आणि त्या इतिहासाच्या विषयाचं आकलन आधी झालं आहे की काय हे मी जाणून घेतलं. आणि मी काही 2-4 प्रश्न त्यांना विचारले आणि माझ्या लक्षात आलं की त्यांनी आत्तापर्यंत खूप संदर्भ पाहिलेले आहेत. किंबहुना 1-2-4 मला माहीत नव्हते तेही त्यांनी सांगितले मला. म्हटलं त्यांना जी काही लागणार आहेत, काही साधनं लागणार आहेत ते निश्चितपणे आपण उपलब्ध करून देऊ. कुठे आहेत ती बघूया. विशेषतः पर्शियन साधनं याच्यावर खूप आहेत आणि ती पर्शियन साधनं ही पगडींनी, सेतुमाधवराव पगडींनी त्याचा थोडक्यात त्या पर्शियन साधनांच्या आधाराचं पानिपतचा संग्राम या नावाचं एक चांगलं पुस्तक काढलेलं आहे. ही पुस्तकं सहसा मिळत नाहीत, त्यामुळे आम्हाला त्याच्या झेरॉक्स करून ठेवाव्या लागतात. आत्ता एक archives.org अशी एक जी साईट आहे त्याच्यावर आपल्याकडं सहजासहजी न मिळणारी अशी पुस्तकं त्या साईटवर पूर्णपणे या बिल गेट्सने घालून ठेवलेली आहेत. त्यामुळे पेशवे दफ्तर याचे खंड आपल्याला चांगल्या अवस्थेत लायब्ररीतनं मिळणार नाहीत, पण ते तिथं मिळतात इंटरनेटवर. तर ते डॉक्टर कुलकर्णी यांनी ते पाहिले मी. मला त्यांनी एकदा यादी दिली, एक CD पाठवली, एक मेलही पाठवला की याच्यात ती सगळी साधनं आहेत आणि ती त्यांनी वाचलेली होती. एक गोष्ट सांगतो, माझ्या नजरेतनं आत्तापर्यंत सुटली, साधारण सुटत नाही अशी, परंतु मी त्यांना एक विचारलं, तुम्ही एक विधान असं केलेलं आहे की 1748 साली नानासाहेब पेशवा
हा दिल्लीला जाऊन बादशाला भेटला म्हणून. तर म्हटलं ते कुठं मिळाले, मी काही वाचलेलं नाही, माझ्या काही ते लक्षात आलेलं नाही आहे. तर मग त्यांनी मला एक कागद पाठवला, मेलवर त्यांनी एक पान पाठवलं. एक बगाजी नावाच्या एका माणसाचं ते पत्र होतं आणि त्या पत्रात शाहू छत्रपतींच्या सांगण्यावरून नानासाहेब पेशवा दिल्लीला जाऊन बादशाला भेटला आणि बादशाची आणि त्यांचं बोलणं झालं आणि नानासाहेबांच्या बोलण्यावर बादशाह अत्यंत खुश झाला, असं त्या सगळे हकीकत त्या पत्रात होती. आणि बादशाह हे भेटून परत आल्यानंतर काही काळातच हा मोहम्मद शाह तिकडं वारला आणि मग त्याचा मुलगा अहमद शाह हा दिल्लीला बादशाह झाला. आता दिल्लीत जे बादशाह असतात, किंबहुना जनान्यातल्या बायका इतक्या जहांबाज असतात तिकडच्या मुघल जनान्यातल्या, की त्यांना पैसे वेळेवर मिळत नाहीत म्हणून ते त्या वजिराला पहिल्यांदा बाहेर कसं हाकलायचं ते कसं बघत असतात. त्यामुळं अत्यंत कारस्थानी बायका होत्या. याच्यात एक पंजाबचा जो अधिकारी होता, सुभेदार होता, मियाँ मन्नू म्हणून, त्याची जी बायको आहे तिचं नाव मुगलानी बेगम. ही या मुघलानी बेगमेनं जी 57ची स्वारी जी झाली अहमद शाह अब्दालीची, ज्या वेळेला त्यांनी दिल्ली फार मोठ्या प्रमाणात लुटली, मथुरेत त्यांनी फार मोठी कत्तल केली, ती सगळी स्वारी या बाईनं जमवून आणलेली होती. तिनं सांगितलं तुम्ही दिल्लीत आलं तर भरपूर रक्कम मिळेल. त्यामुळे अब्दाली आला. कुणी देत नाही म्हटल्यावर त्यांनी दिल्ली लुटली सगळी, दिल्लीचंही कत्तल त्यांनी उडवून दिली त्यावेळेला. पण ही इतकी कारस्थानी होती बाई, पण तिच्यावर खुश होऊन तिला मिर्झा सुलतान या नावाचं तू मुलगाच आहेस असं म्हणून तिला किताब वगैरे देऊन टाकले आणि जाताना मात्र हाकलून दिलं त्या बाईला तिने. पण ह्या जे इतके छोटे छोटे लोक आहेत, प्रत्येकाचं काम तिकडे चाललं. त्यामुळे पानिपतच्या याच्यात हजारो लोक आहेत. अब्दालीच्या सैन्यातल्या लोकांची नावं आहेत. याच्या हा जो नजीब खान रोहिला आहे, शुजाउद्दौला आहे, त्याच्याकडं गोसाव्यांची फौज आहे शुजाउद्दौल्यांच्याकडं. किंबहुना आपल्या सगळ्या लोकांचं क्रियाकर्मानंतर अनुपगीर गोसावी म्हणून या अनुपगीर गोसाव्यानं तिथं पानिपतच्या मैदानावर केलं. पण बायका त्याच्यानंतर हे शाहवली उल्ला यांच्यासारखे लोक, ह्या 16व्या वर्षी त्याच्या हातात मदरसा आला एक आणि मग तो बक्क्याला वगैरे जाऊन आलेला. त्यांनी इतका वेळा प्रचार केला तिथं. आणि या सगळ्या युद्धाला एक मुसलमान आणखी हिंदू असं एक जे स्वरूप नजीब खान रोहिल्यांनी दिलं. म्हणून शुजाउद्दौला जात नव्हता खरं. शुजाउद्दौला ज्यांच्या बाजूला येईल, अवधचा नवाब, की तो ज्यांच्या बाजूला येईल तर त्यावेळेला म्हणजे फार मोठं सैन्य घेऊन तो आल्याच्या कारणानं शत्रूकडचं सैन्यही कमी होईल आणि आपली ताकद वाढेल. म्हणून त्याला बरोबर गाठण्यासाठी आणि अनूप शहरमध्ये अब्दाली येऊन बसला आहे दुआबाद, आणि त्याच्या आणखी या शुजाउद्दौलाच्या मध्ये भाऊसाहेब जाऊन तिथं थांबण्याचा त्यांचा संकल्प केलेला होता. दुर्दैवानं भाऊसाहेब निघाले 14 मार्चला 1760ला परतुरून निघाले आणि त्यांना या आग्र्याच्या खाली धौलपूरच्या वर एक नदी आहे, त्या नदीचं नाव आहे गंभीर आणि तिला एक पार्वती नावाची एक नदी येऊन मिळते तिथं. ही गंभीर नदी, एक नदी ओलांडायला सदाशिवराव भाऊंना 35 दिवस लागले. मगाशी आपण पॉन्टून ब्रिज पाहिले तिथं, की पॉन्टून ब्रिज कसे असतात, नावांचे पूल कसे असतात. अब्दाली जो येतो ना, तो अब्दाली पहिल्यांदा तिथले सिंधू ओलांडतो. सिंधूच्या इथं अलीकडे तिथं अटक नावाची एक नदी आहे, ती अटकही तो ओलांडतो, पण ती लहान नदी आहे. पण सिंधू ओलांडतो, त्याच्यानंतर तो चिनाब, रावी, सतलज आणि पलीकडे झेलम आहे, सिंधूला लागून झेलम आहे. या सगळ्या नद्या तो ओलांडत येतो. अब्दाली 1761च्या आधी 5 वेळा आपल्याकडे आला. तो किती वेळा नद्या ओलांडून आला असेल बघा. एवढ्या नद्या ओलांडल्या आणि परत तो नद्या ओलांडून गेला. आणि इथं भाऊसाहेबांना आमच्या एक नदी ओलांडायला 35 दिवस जर का लागत असतील, हा जो सगळा म्हणजे पानिपत जर का आकलन करायचं असेल तर म्हणून मगाशी सरांनी जे 3 प्रश्न सांगितले, की झालं का युद्ध आधी, युद्धाचं कारण काय होतं, महाराष्ट्र कुठे आणि अफगाणिस्तान कुठे, मग झालं युद्धाचं कारण तरी काय. गंमत अशी झाली की ज्या वेळेला 1752मध्ये अब्दालीच्या स्वाऱ्या ज्या काही वाढलेल्या होत्या 48च्या नंतर, 47मध्ये नादिरशाह वारल्याच्यानंतर 48मध्ये त्याची पहिली स्वारी झाली अब्दालीची. तर 1752मध्ये दिल्लीच्या पातशांनी घाबरून जाऊन त्यांनी मराठ्यांना बोलवून आणा आणि त्यांच्याशी तह करून आपलं संरक्षण करायला त्यांना सांगा असं वजिराला सांगितल्यामुळे मराठ्यांशी त्यांनी तह केला. 1752च्या एप्रिलमध्ये कनौजला तो तह झाला. हा तह ज्या दिवशी झाला 24 एप्रिलला, नेमका त्याच दिवशी अब्दालीचा वकील कलंदर खान हा दिल्लीत आलेला होता आणि बादशानं घाबरून जाऊन त्याला पंजाब सगळा लिहून दिला, सतलजपर्यंतचा सगळा प्रदेश अब्दालीला लिहून दिला. आता मराठ्यांशी हा जो तह झाला 1752चा, हा इतका महत्त्वाचा तह आहे की त्याच्यात मराठ्यांना 50 लाख रुपये बादशांनी द्यायचं ठरवलं. दुसरं म्हणजे अजमेर आणखी आग्रा हे 2 सुभे हे मराठ्यांना महसुलासाठी दिले आणि जवळजवळ सगळा भारत म्हणजे मुघलांच्या ताब्यात होता तेवढा सगळ्या भारत चौथाईसाठी मराठ्यांना दिला. थोडक्यात म्हणजे आता पंजाब हा जो सगळा प्रांत आहे याच्यावर अब्दाली हक्क सांगत होता आणि मराठी हक्क सांगत होते. 57च्या नंतर मराठे त्याचा पाठलाग करत गेले. त्यावेळेला स्वतः राघोबादादा हा लाहोरला आला
आणि लाहोरला शालिमार बागेत एक फार मोठा उत्सव झाला, मोठी रोषणाई त्यावेळेला केलेली होती. आणि त्याच्यानंतर त्याला लगेच काही चिनाब ओलांडून जाता आलं नाही. या अब्दालीचा मुलगा तैमूरशाह ओलांडून गेला. ते जड सामान त्यांनी बाहेरच टाकलेलं होतं, ते मराठ्यांना मिळालं. पण मराठ्यांनी नंतर ऑगस्टमध्ये मराठे अटकला पोचले. म्हणजे मराठ्यांनी त्यावेळेला ह्या 5 नद्या ओलांडल्या, या सिंधू ओलांडून मराठे अटकेला आले. आणि अटक काय, मगाशी सांगितलं तसं पेशावरलाही गेले. पेशावरसुद्धा नाही, खैबर खंडीतसुद्धा मराठे जाऊन आलेले आहेत तिथं. त्यावेळेला इराणच्या बादशांनी मराठ्यांना एक पत्र पाठवलं की तुम्ही त्या बाजूनी आणि मी या बाजूने अब्दालीला चिपून काढू म्हणून. या अब्दालीचा एक नातू हा मराठ्यांच्या ताब्यात होता, एक अब्दुल रहमान, आणि त्याला अब्दालीचा पुतण्या, आणि त्याला पुढं करून ही सगळी मंडळी म्हणजे आपले लोक राजकारण खेळत होते त्या अब्दालीशी. अशी किती म्हणजे एक एक गोष्टी किती बारीक आहेत बघा या सगळ्यातल्या. एक उधमबाई नावाची एक भयानक बाई होती तिथं, आणि एक जावेद खान खोजा नावाचा एक खोजा होता. तो जावेद खान खोजा दिल्लीचं राज्य चालवत होता. काही वेळा सल्ले जे देत होता या बादशांना, हे असले खोजा मंडळी जर का राज्य चालवायला लागली तर ते काय चालणार त्या सगळ्या. परंतु एक एक माणूस म्हणजे त्याचं जे कारस्थानं कशी काय चालतात ना, ही जर का आपण पाहिली. पानिपतचं युद्ध सगळं महत्त्वाचं आहे, पण त्याच्यानंतर काय झालं. पानिपतला ज्यावेळेला विश्वासरावाला गोळी लागली दुपारी, त्याच्यानंतर पानिपतचा सूर सगळा बदलला. परंतु पानिपतच्या नंतर, पानिपतचं युद्ध झाल्याच्या नंतर मराठ्यांची एक थोडीफार वाताहत झाली असेल तिथं. युद्ध कोणीतरी एक जिंकतं, कोणीतरी हारतं. मराठ्यांचे लोक मारले गेले, पण मराठ्यांना नामुष्की आली नाही. याचं कारण असं आहे, अब्दाली दिल्लीत आला. आपले तिथले जे वकील होते ते सगळे नाराशंकर वगैरे पळून गेलेले होते. अब्दालीनं या सगळ्यांना बोलवलं, मराठ्यांच्या वकिलांना बोलवलं, आणि तो म्हणाला की तुम्हाला मी कायम करतो, तुम्ही जे काही या मुघल इंडियाचे संरक्षक म्हणून जबाबदारी घेतलेली आहेत, मी जबाबदारी तुमच्यावर टाकतो. मला आता सांगा, असं जर का अब्दालीनं केलं असेल, पुण्यात त्यांनी जर का नानासाहेब पेशव्याकडे वकील पाठवले असतील, आणि तो जर का म्हणत असेल की ह्या संरक्षणाची, हिंदुस्थानच्या संरक्षणाची जबाबदारी मी तुमच्यावर परत सोपवतो, मग कुठं आहे नामुष्की आता या सगळ्या ह्याच्यातनं. मराठ्यांच्यात तेवढीही ताकद होती. पानिपतचं युद्ध हरल्याच्या नंतर मराठ्यांच्यात ती ताकद होती, आणि हे सांगणं महत्त्वाचं आहे. आज आपल्याकडे पानिपत झालं म्हणून आपण एकदा हात वर करून टाकतो, सगळं 2 तांबे डोक्यावर घेऊन घ्या पानिपत झालं म्हणून. तसं नाही आहे ते. तर पानिपतच्या युद्धाच्या दिवसापर्यंत ते थांबत नाही. पानिपतची कहाणी पुढं आहे अजून. पानिपतच्या नंतर पुढच्या 5च वर्षात मराठे परत हे अंतर्वेदीत घुसले. अंतर्वेदी म्हणजे दुआबात मराठे गेले. पुढच्या 10 वर्षात मराठ्यांनी दिल्लीसुद्धा ताब्यात घेतली, आणि त्याची फलश्रुती ही सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मगाशी डॉक्टर कुलकर्णी यांनी नाव काढलं, हा नजीब खान रोहिला. त्याचा जो मुलगा होता त्याचं नाव होतं जाबेता खान. हा जाबेता खान शीख झाला. त्याचा जो मुलगा आहे गुलाम कादर, त्या गुलाम कादरने 1788मध्ये दिल्लीत येऊन इतके अत्याचार केले. त्यांनी त्या बादशाला एक दिवस खाली खेचला आसनावरनं, आणि त्याच्या छातीवर बसला आणि कट्यार काढली, आणि तो चित्र काढून घ्या म्हणाला, असं एकदा चित्र काढून. नंतर त्यांनी त्या बादशाचे डोळे काढले कटरीनं, त्याला अदबखान्यात घातलं, स्वतः आसनावर जाऊन बसला. मराठे त्यावेळेला त्याच्या आधी एक लालसोटला लढाई हरलेली होती, पण त्यामुळे मराठ्यांचे थोडे दिल्लीत फौजा नव्हत्या. पण नंतर महादजी शिंद्यांनी फौजा पाठवल्या, आणि त्या लक्ष्मणदास लाड, त्याच्यानंतर अंबाजी इंगळे, ही सगळे त्यांची राणा खान, ही सगळी मंडळी ही दिल्लीत आली. मराठे दिल्लीत हे त्या पाहिल्यावर गुलाम कादर पळाला. मग पहिली त्यांची चकमक उडाली ती मेरठला उडाली. तिथून तो पुढं शामलीवरनं तो घोसगडला आला, आणि घोसगडला तिथं आलेला असताना मराठ्यांच्या फौजा तिथपर्यंत आल्या घोसगडपर्यंत, आणि मराठ्यांनी घोसगड उडवला, सुरुंग लावून उडवला, आणि त्यांनी गुलाम कादर तिथनं पळाला. पण त्याची आई आणि ते सगळी संपत्ती मराठ्यांच्या ताब्यात आली. ती सगळी घेऊन ते परत शामली नावाचं जे गाव आहे तिथं आले, आणि तिथं मराठ्यांना एक टिप मिळाली की गुलाम कादर इथं लपून बसला आहे. मराठ्यांनी जाऊन त्याला पकडला, आणि त्याला बादशाच्या समोर आणून उभा केला दिल्लीत. सगळी संपत्ती तिथं होतली, आणि शाह आलम दुसरा हा बादशाह होता त्या. या शाह आलमनी मग मराठ्यांना एक परवानगी दिली, आणि त्या परवानगीमुळे मराठ्यांचा झेंडा दिल्लीच्या किल्ल्यावर फडकायला लागला, आणि 1788 ते 1803पर्यंत मराठी झेंडा हा दिल्लीच्या किल्ल्यावर फडकत होता. तर हा इतिहास आहे, हा विजयाचा इतिहास आहे सगळ्या काय. हा मुळीच पराजयाचा इतिहास नाही.